मला कुणाचंही मन नाही जपता येत, त्यामुळे मी आयुष्यात लग्न करणारच नाहीये. नाही, काकीला आवडले असतील डिझाईन्स, पण मी इथे आहे तर मलाही दाखवायला पाहिजे ना कावेरी. नाही, उद्या जर मला कोणी विचारलं तर किमान मला सांगता यायला हवं ना मी काय अप्रूव्ह केलंय ते. मी पुन्हा माहेरचा चहा जॉईन करेन ही आशा सोडून द्या. आदित्य, सानिया, कसला प्लॅन चाललाय? काही नाही, आपला एक जमिनीचा व्यवहार खूप जुना. बरेच दिवस झाले अडकला होता तो. पण आता सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले, एकदम मिटले. डॉक्युमेंट्स पण मिळाले, सगळं क्लिअर झालंय. त्यामुळे आपला व्यवहार धक्क्याला लागला, डोक्यावरचं टेन्शन गेलं, हे मी हिला सांगत होतो. इतक्यात तुम्ही कावेरी, अगं तू आता इतक्या रात्री कशी काय आलीस तू? म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना? राजवर्धन बरं आहे ना? हो. अरे मी बोलवलं होतं तिला. तुम्ही का हो, काही झालंय का? काहीतरी काम होतं माझं तिच्याकडे. बर ऐक कावेरी, आता आलीस तर जीव. थँक्यू सो मच. पण बघ ना, आपण काकूंच्या किती धाकात जगतोय ना. ऍक्च्युली आपण तसं नाही केलं पाहिजे. आपण आजपासून काकूंच्या धाकात नको जगूया. आपण त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. पण जमणार आहे का तुला? नाही म्हणजे मी काय म्हणते माहिती राज, तू ना यापुढे धाकात राहायची सवय करूनच घे. म्हणजे उद्या उठून तुझं लग्न झालं तर तुला धाकातच राहावं लागेल ना. एक मिनिट, मी काकूंशी का करेन लग्न? काऊशी नाही रे, पण करणार आहेस ना लग्न, म्हणजे असं ठरलंय ना तुझं? हा ठरलंय. मी सांगितलं ना तुला, माझ्या मनात ना बऱ्याच मुलींची गर्दी झाली. हो ना, मग त्या गर्दीत ना शोधा कोणीतरी. नाहीतर गर्दी आहे म्हणून घाबरून जा, गर्दीच्या बाजूला कोणीतरी ताटकळत उभं असायचं. तुमचं आपलं गर्दीकडे लक्ष. तुला कोणी दिसलीये का अशी ताटकळत उभी असलेली? नाही, मला कोणी नाही दिसलं. तू बघ शोधून, तुला दिसतंय का? बाय बाय. हाँ बोल राज. अरे बच्चू मामा, काकू कुठे आहेत? काकू म्हणजे कावेरी ना? तर अजून कोण काकू आहेत? दे त्यांना फोन. अरे असेल तर देईन ना. मला शोधतोय मी तिला. सगळा गोंधळ चालला इथे. काय झालंय? काय झालं हे नक्की नाही सांगता येणार, पण ताईचं काहीतरी बिन असलं हे नक्की. अरे खूप विचित्र वागतीये. एक मिनिट, तू मला नीट सांगशील का काय झालंय ते? नीट सांग. अरे झालंय असं, हे बघ, ताईनं 5 कॅफेची जबाबदारी कावेरीला दिली होती. कावेरी गावाला गेल्यानंतर ते काम मी बघत होतो. ते काम ताईनं अचानक काढून घेतलं आमच्याकडून. खूप प्रश्न विचारले, म्हणजे इतकी उलट तपासणी का? मला काही टोटलच लागत नव्हती. त्यात नेमकं काय झालंय हे ताई सांगत नाहीये. त्यामुळे कावेरी जरा डिस्टर्ब झाली होती. बरं, माझ्याकडचे सगळे पेपर्स मी चेक केले, सगळं ओके आहे. पण कावेरी आता कुठेतरी निघून गेली. सगळीकडे शोधून पाहिलं मी तिला. ते सगळा गोंधळ चाललाय रे. अरे नाही नाही, त्या असतील तिथेच कुठेतरी. तू एक काम कर, ते आल्या ना की त्यांना आठवणीने मला फोन करायला सांग. काकी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्हाला सगळीच माणसं चांगली वाटतात अहो, पण असंही होऊ शकतं ना
की कावेरीने आजवर प्रेमाचं मायेचं फक्त नाटक केलं असेल, किंवा किंवा आज तिला हे असं करायचं होतं म्हणून आधीपासूनच मी अशी नाहीये, मी साधी आहे, मी खूप भोळी आहे, मी सभ्य आहे, असं दाखवण्याचा ड्रामा केला असेल तिने. असंही असू शकतं ना. नाही नाही, मला असं वाटतं ना की आपल्याला ऍक्शन घ्यायलाच हवी. या सगळ्या प्रकरणात ऍक्शन घ्यायची तुला खूप घाई झालेली दिसती. पण काकी, मी तुला ऑफिसमध्येही सांगितलं होतं सानिया, मला अजून विचार करायला वेळ हवाय. या सगळ्या प्रकरणाची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय मी काही निर्णय घेणार नाही. अजूनही कसली शहानिशा करायची बाकी आहे तुमची? समजा आकांक्षा, शुद्धीवर आहेस का तू? काय मूर्खासारखं बळतेस? का? जेव्हा मी चूक केली तेव्हा मला सहज शिक्षा दिली तुम्ही. मग आता जेव्हा कावेरीची चूक आहे तेव्हा तिला शिक्षा देताना का कचरताय तुम्ही? कावेरी दोषी आहे असं अजून पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही आकांक्षा. मग ती निर्दोष आहे हे सिद्ध करा ना. ती निर्दोष आहे हे सिद्ध करा आणि मग घेऊन ये ना तिला खुशाल मानानं घरी. माझं काही म्हणणं नाहीये. पण जर ती दोषी असेल तर मग ती घरात आल्यापासून मी एकदाही चहा केला नाहीये तात्या. तिच्या हातच्या चहाची, जेवणाची, तिची मला इतकी सवय झाली की कुठे असेल का हो? न्यूज कळली मला, कावेरी म्हणे फरार झाली. वा, कळली का? म्हणजे छान. मग तर काय, यावंच लागलं. बच्चा बघ, शेवटी आपल्या मनासारखंच झालं की नाही. म्हणून म्हटलं की रत्नमालाचा उतरलेला चेहरा तरी बघून येऊ, तेवढंच आपल्या मनाला समाधान, नाही का? पण जे काही झालं ना ते चांगलंच झालं. नाहीतरी ती कावेरी सगळीकडे आपली पुढे 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 करत बसायची ना. चांगली अद्दल घडली तिला. बच्चा अगं, मला कळल्या ना मला काय करू आणि काय नको असं होत होतं. मला इतकं टेन्शन.